सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपला आजचा जो विषय आहे हा आहे मूलभूत अधिकार, जो सर्व मानवी मूल्याला जपणारा सर्व भारतीयांना भारतीय संविधानामध्ये दिलेला अधिकार महत्वाचा म्हणजे मूलभूत अधिकार। तर हे आज आपण बघणार आहोत। त्याआधी आपण काल पाहिलं की नागरिकता कोणाकोणाला कशा पद्धतीने मिळते आणि भारतीय नागरिकता कायदा 1955 त्याच्यामध्ये 5 अटी दिल्या होत्या त्या आपण काल बघितल्या आणि त्याच्यानुसार जो सिटीजन अमेंडमेंट कायदा सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये नागरिकत्व घटना दुरुस्ती कायदा जो 2019 मध्ये सरकारने बनवला आणि याच्यामध्ये दिल्लीमध्ये खूप जबरदस्त लोकांनी प्रदर्शन केलं, हा कायदा रद्द करावा हे करावा आणि त्याच्यासाठी बरंच वादळ निर्माण झालं होतं। तर त्याच्यानंतर हा कायदा भारत सरकारने लागू केला नाही आणि मग हा कायदा 2024 निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस जे बॉन्ड जे इलेक्ट्रॉल बॉन्ड सुप्रीम कोर्टाने रद्द केले तर त्याला काउंटर करण्यासाठी हा लगेचच 1 तासानंतर हा कायदा 2024 मध्ये लागू केला। कायदा बनवून तयार होता पण लागू नाही केला। जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत कायदा अंमलात येत नाही। कायदा भला राष्ट्रपतीची सही झाली असेल त्या कायद्यावर, परंतु जोपर्यंत नोटिफिकेशन गॅजेट निघत नाही तोपर्यंत कोणताही कायदा जो आहे हा लागू होत नाही। तर पहिलेच मी सर्वांना विनंती करतो की आपला ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करावा की आणि सर्वांनी शिस्तीचं पालन करावं की जेणेकरून कोणाला डिस्टर्ब होणार नाही। तर हा जो कायदा आहे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट 2019 म्हणजेच नागरिकता घटना दुरुस्ती कायदा 2019। तर हा कायदा जो 2024 14 मार्च 2024 ला लागू झाला आणि याच्याविषयी आपण बघणार आहोत की याच्यामध्ये जे काही वादळ निर्माण झालं होतं, खूप लोकांनी याच्याविषयी कायदा रद्द व्हावा म्हणून मुस्लिम लोकांनी खूप प्रदर्शन केलं होतं दिल्लीमध्ये। तर हा कायदा कसा बनला याच्याविषयी आता आपण कायद्याविषयी सविस्तर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण मूलभूत अधिकार काय आहेत ते बघणार आहोत। तर सर्वांनी पुन्हा एकदा मी विनंती करतो की ऑडिओ आणि व्हिडिओ हा सर्वांनी बंद करावा जेणेकरून कोणाला डिस्टर्बन होणार नाही। तर चला सुरुवात करूया। सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट 2019 म्हणजे नागरिकत्व घटना दुरुस्ती कायदा 2019 हे काय आहे? तर हा जो कायदा बनलेला आहे हा अवैध प्रवाशीची परिभाषा म्हणजे याच्यामध्ये अवैध प्रवासी म्हणजे कोण, जसं आपण पाहिलं का की परिभाषामध्ये याच्यामध्ये संशोधन करण्यात आलं। त्याच्यानंतर देशीकरणद्वारा नागरिकता प्रदान करण्याची याच्यामध्ये हे दिलेले आहे, प्रावधान केलेलं आहे। जसं आपण पाहिलं देशीकरणचं नाही का, 4थी अट जे पाहिली आपण देशीकरणची। त्याच्यानंतर ओसीआय जो कायदा आहे, ओसीआय जे आहे तो ओसीआय एक कार्ड आहे, तर याच्यामध्ये पण संशोधन करण्यात आलं। त्याच्यानंतर दुसरं एक कार्ड यांनी तयार केलेला आहे, त्याच्याविषयी पण आपण माहिती घेऊया। तर हा सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकता घटना दुरुस्ती कायदा 2019। तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आहे अवैध प्रवासी, म्हणजे 3 याच्यामध्ये यांनी संशोधन केलं। अवैध प्रवाशीची परिभाषा देशीकरण जे आपण पाहिलं अट 4थी त्याच्याद्वारा नागरिकता कोणाकोणाला दिली ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। आणि ओसीआय कार्ड जे आहे ते ओसीआय कार्ड त्याच्यामध्ये संशोधन करून दुसरं यांनी कार्ड बनवलं, तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तर पहिला आहे अवैध प्रवासी। तर अवैध प्रवासी म्हणजे काय? तर अवैध प्रवासी म्हणजे असं आहे की जो अवैध जे त्यांचे कागदपत्र जे आहे म्हणजे कोणतेही पासपोर्ट आहे किंवा विजा आहे तो जो समाप्त झाला असेल। दुसरं असं आहे की
बिना काही दस्तावेज म्हणजे कोणी लोक बिना पासपोर्टने आपल्या देशामध्ये आले असेल, तर अशा 2 प्रकारामध्ये संशोधन केलं. आणि मग संशोधन काय केलं की काही लोक समजा जर अवैध प्रवासी असेल, आपण काल पाहिलं अवैध प्रवासी म्हणजे काय की ज्याच्याकडे बिलकुल डॉक्युमेंट नाही आहे, आणि काही लोक डॉक्युमेंट असून सुद्धा म्हणजे कोण्या देशातले व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये जर आले तर त्याच्याजवळ एक पासपोर्ट असते आणि त्याच्याजवळ विजा असते, आणि मग त्याच्यानंतर कोणाजवळ पासपोर्ट पण नसते आणि विजा पण नसते. तर अशी व्यक्ती जे आहे त्याला अवैध प्रवासी असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर असे जे लोक अवैध प्रवासी म्हणून आले असत, तर याच्यामध्ये संशोधन करून याच्यामध्ये त्यांना सूट देण्यात आलेली आहे. फक्त 3 देशामध्ये, जे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये असेल अशाच लोकांना याच्यामध्ये सूट दिलेली आहे. आणि समजा तो हिंदू आहे, शीख आहे, ईसाई आहे, बौद्ध आहे, पारशी आहे, जैन आहे असे असेल, किंवा 31 डिसेंबर 2014 पहिले भारतात आले असेल, तर अशाला जे अवैध रित्या भारतामध्ये आलेल्या नागरिकांना वैध नागरिक म्हणून नागरिकता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अवैध प्रवासी म्हणजे काय? अवैध प्रवासी जे लोक दुसऱ्या देशातून आपल्या भारतामध्ये आले, त्यांचा पासपोर्ट आणि विजा, आता कोण्या देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट असायला पाहिजे आणि विजा पण असायला पाहिजे, आणि तो विजा आणि पासपोर्ट, विजा समाप्त झाला असेल, मला पासपोर्ट असेल आणि दोनही जर कोणा जर नसेल, तर अशा लोकांना अवैध प्रवासी असं म्हटल्या जाते. मग आता अवैध प्रवासीसाठी यांच्यामध्ये सूट देण्यात आली. मग कोण्या देशासाठी? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश. मग कोणत्या लोकांना सूट देण्यात आली? जे लोक हिंदू आहे, शीख आहे, ईसाई आहे, बौद्ध आहे, पारशी आहे आणि जैन असेल, आणि जे लोक 31 डिसेंबर 2014 पहिले जर भारतात आली असेल, तर अशा अवैध प्रवाशांना ह्या कायद्यामध्ये संशोधन करून त्यांना इथे नागरिकता देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीनं? देशीकरण जो कायदा आहे, भारतीय नागरिकता कायदा 1955च्या अट 5 नुसार नागरिकता देण्यात आलेली आहे. तर हे संशोधन जे आहे सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट 2019 मध्ये याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर यानुसार कोणताही व्यक्ती भारतामध्ये आला असेल आणि त्यांच्यावर अवैधरित्या कोणी कारवाई केली असेल, तो प्रवासी असेल अवैधरित्या, तर त्याची कारवाई की आहे हे रोखल्या जाईल. म्हणजे ह्या कायद्यानुसार जे लोक अवैधरित्या आपल्या भारतात आले असतात 31 डिसेंबर 2014च्या पहिले, आणि हा कायदा 2019 मध्ये लागू झाला, आणि त्यांच्यावर जे कारवाई की झाली असेल किंवा त्यांच्यावर केस चालू असेल, तर ते जे केस आहे ते रद्द करण्यात येईल असं याच्यामध्ये संशोधन करण्यात आलं. आता आपण पाहिलं की देशीकरणचं जे संशोधन आहे, नागरिकता अधिनियम जो कायदा आहे 1955चा, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की देशीकरण आहे ना, देशीकरण मध्ये, तर देशीकरण नुसार त्याच्यामध्ये संशोधन करून त्यांना नागरिकता देण्यात आली. आता याच्यामध्ये काय आहे की प्रावधान काय घेण्यात आले? कोणतीही व्यक्ती देशीकरणानुसार, जसं की संशोधन काय करण्यात आलं याच्या ठिकाणी की काही लोकांना सूट देऊन 11 वर्षाच्या ठिकाणी 5 वर्ष करण्यात आले. आपण पाहिलं की 14 वर्ष राहायला पाहिजे. हॅलो, सर्वांनी आपला ऑडिओ बंद करा. हॅलो, सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा, म्हणजे आपल्याला शिस्तीचं पालन करता येईल. डिस्टर्बन्स होतो. हॅलो, तर देशीकरण नुसार आपण पाहिलं की कोणताही नागरिक, दुसऱ्या देशाचा नागरिक कमीत कमी 12 महिने तो आपल्या देशामध्ये राहायला पाहिजे,
आणि 14 वर्षापैकी 11 वर्ष तो आपल्या देशात जर राहत असेल तर देशीकरणानुसार त्याला भारताची नागरिकता देण्यात येते. परंतु ह्या सीएच्या 2019च्या कायद्यामध्ये काय सांगितले आहे की अशा लोकांना 11 वर्षाची जी सूट देण्यात आली होती त्या ठिकाणी 5 वर्ष करण्यात आले. म्हणजे 11 वर्षाच्या ठिकाणी तो व्यक्ती पाचच वर्ष जर भारतात राहत असेल तर अशा लोकांना नागरिकता देण्यात येईल. मग कोणा लोकांना नागरिकता देण्यात येईल? जे लोक अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशामधून जर आले असेल तर अशा लोकांना. मग ते कोणते लोक? हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, पारशी, जैन. आणि ते कोणते किती केव्हा? ते 31 डिसेंबर 2014च्या पहिले जर भारतात आले असेल तर अशा लोकांना देशीकरणाच्या अटीनुसार यांना नागरिकता देण्यात येईल. याच्यामध्ये फक्त मुस्लिम सोडो, याच्यामध्ये फक्त मुस्लिम सोडो. तर याच्यामध्ये अपवाद पद दिला आहे. आता अपवाद काय दिला आहे की आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण बघितलं की मूळ संविधानामध्ये 22 भाग होते आणि 395 कलम होते म्हणजे आर्टिकल होते आणि 8 अनुसूची, त्याला आपण परिशिष्ट म्हणतो. तर आता काय झालं की 22 भागापैकी 25 भाग झालेले आहे म्हणजे त्याला आपण प्रकरण म्हणूया. भाग म्हणजे प्रकरण. आणि त्याच्यानंतर 395 कलम किंवा आर्टिकल त्याचे ABCD असे त्याला उपवर्गीकरण देऊन 470च्या जवळपास झालेले आहे. आणि जे 8 परिशिष्ट होते त्याच्या ठिकाणी 12 परिशिष्ट झालेले आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये अपवाद आहे. देशीकरणानुसार या कायद्यामध्ये संशोधन करण्यात आलं. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या मुस्लिम सोडून इतर धर्मियांना जे लोक 31 डिसेंबर 2014च्या आधी इथे झाले, जे अवैध प्रवासी आहे अशांना या कायद्यानुसार नागरिकता देण्यात आलेली आहे. आता देशीकरणाचा कमीत कमी 11 वर्ष आपल्या भारतात राहायला पाहिजे असं सांगते, पण त्याऐवजी त्यांना 5 वर्षच भारतात राहील आणि अशा लोकांना नागरिकता देण्यात येईल. परंतु याच्यामध्ये अपवाद दिलेला आहे की आपल्या भारतीय संविधानाची 6वी जी अनुसूची किंवा परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये वर्णित केलेलं आहे की आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या क्षेत्रामध्ये हा कायदा लागू होणार नाही. त्याच्यानंतर बंगाल पूर्वी सीमांत कायदा 1873 मध्ये वर्णित आलेला आहे की हे क्षेत्र जे आहे याच्यामध्ये हा कायदा आहे हा लागू होणार नाही. आता याच्यामध्ये काय आहे की बघा, संविधानाची 6वी सूची काय सांगते, त्याला जनजातीय क्षेत्र असं म्हटलं जाते. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. तर याच्यामध्ये काय 371 जे आर्टिकल लागू आहेत मी तुम्हाला सांगितलं की केंद्र सरकारचा कोणताही कायदा या जनजातीय क्षेत्रामध्ये लागू होत नाही. हा, त्यांनी जर म्हटलं की आम्ही हा कायदा लागू होतो तरच लागू होते, त्या तिथल्या प्रशासनाने जर म्हटलं तर. म्हणून ह्या अपवाद मध्ये ह्या 5 राज्यामध्ये म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यामध्ये हा कायदा लागू होणार नाही. बाकी पूर्ण राज्यामध्ये हा कायदा लागू होईल. तसंच बंगालचा पूर्व सीमांत अधिनियम म्हणजे बंगालचा पूर्व जो अधिनियम 1873 मध्ये बनवलेला होता तर त्या वर्णित असलेल्या क्षेत्रामध्ये हा कायदा लागू होणार नाही. त्याच्यानंतर इनर लाईन परमिट एरिया. इनर लाईन परमिट एरिया म्हणजे काय की कोणत्याही राज्यामध्ये जर कोणाला व्यापार करायचा असेल किंवा कोणाला तिथे काही राहायचं असेल तर त्याला परमिशन घ्यावं लागते, किंवा ते बाउंड्री ओलांडायची असेल तर त्याला परमिशन घ्यावं लागते. तर असा जे इनर लाईन परमिट एरिया जो आहे तर तिथे हा कायदा लागू होणार नाही. मग तो इनर लाईन परमिट एरिया म्हणजे कोणता, तर हे काय अरुणाचल प्रदेश, नागालँड आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे किंवा मणिपूर आहे, जिथे आपण त्याला जनजातीय क्षेत्र असं म्हणतो. जसं की आपण आहे ना, आपण पाहिलं की काल जनजातीय क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे 371 जे कलम आहे तिथे काय की परमिशन घ्यावं लागते.
तिथे आपल्याला तिथं राहण्याची, तिथे बिझनेस करण्याची किंवा एखादी व्यवसाय करण्याची तिथे आपल्याला परमिशन करावं लागते. पहिला अपवाद काय आहे की 6व्या सूचीनुसार जे जनजातीय क्षेत्र आहे, कोणते? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे पूर्वोत्तर राज्य जे आहे ते राज्य आणि इनर लाईन परमिट एरिया जो आहे तर त्या ठिकाणी म्हणजे जिथं जनजातीय क्षेत्र जे आहे तिथे त्यांना परमिट घेतल्यानंतरच जाता येते. तर अशा राज्यामध्ये हा कायदा लागू होणार नाही. तर इनर लाईन परमिट एरिया कोणत्या राज्यामध्ये आहे? एक अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, तर अशा याच्या आणि मणिपूर. तर याला जनजातीय क्षेत्र असं म्हटलं जाते, अनुसूचित जनजाती क्षेत्र. तर अशा याच्यामध्ये 371 वर जे कलम लागू आहे तर अशा याच्यामध्ये हा कायदा लागू होणार नाही. तर तिथं जायचं असेल त्यासाठी परमिशनची समिती घ्यावं लागते, परमिशन घ्यावं लागते. तुम्हाला एखादी व्यवसाय करायचा असेल किंवा तिथं राहायचं असेल काही दिवसासाठी तर ते तुम्हाला इथे परमिशन घ्यावी लागते. त्याच्यानंतर OCI जो कायदा आहे, OCI जो कायदा आहे हा एक कार्ड आहे. OCI कार्ड म्हणजे समजा जर तुम्हाला एखाद्या देशाची नागरिकता जर असेल परंतु तुम्हाला भारतात इथे येऊन इथे राहायचं असेल किंवा इथलं फॅसिलिटी घ्यायचं असेल तर अशा टाईपचं एक कार्ड गव्हर्नमेंटनं इश्यू केलेला आहे. तो त्या कार्ड मध्ये पण यांनी संशोधन केलं आणि ह्या कार्ड नुसार दुसरं एक कार्ड बनवलेलं आहे. तर ते आपण डिटेल्स घेऊया या कार्ड म्हणजे काय. तर ते उद्या किंवा परवा आपण ह्या कार्डाविषयी बघूया. तर हे कार्ड जे आहे हे कार्ड पण अनुसूचित कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्या हे कार्ड रद्द केल्या जाईल. म्हणजे हे जे कार्ड होतं तर ह्या कायद्याचे जर तुमचं उल्लंघन झालं असेल, उल्लंघन होईल तर ते रद्द केल्या जाईल. म्हणजे जे ह्या 3 देशामध्ये जे लोक इथे त्यांना त्या 3 देशाची नागरिकता आहे आणि हे कार्ड पण इश्यू केलेलं आहे तर अशा त्या लोकांना ह्या कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्यांचं हे कार्ड रद्द केल्या जाईल. तर अशा पद्धतीचं हा जो कायदा आहे हा कायदा करण्यात आलेला आहे. त्याला म्हणतात देशीकरणाच्या बाबतीमध्ये. आणि मग याच्यामध्ये काही आपत्ती आपण आली म्हणजे लोकांनी याच्यावर टीका पण केली. हा जो कायदा आहे हा अशा प्रमाणे यांनी बनवण्यात आला. कशाप्रमाणे की जो देशीकरण आहे, देशीकरणामध्ये काय आहे की 12 महिने त्याला ह्या देशामध्ये रेग्युलर राहायला पाहिजे. दुसरं 14 वर्षापैकी 11 वर्ष इथे रेग्युलर राहिल्यानंतरच त्याला इथली नागरिकता मिळत होती. जसं की अंदमान सामी म्हणून एक सिंगर आहे, तुम्हाला माहित असेल, पाकिस्तानचा. तर त्याला नागरिकता त्या कायद्यानुसार देण्यात आली. आणि दुसरा 11 वर्षाच्या ठिकाणी यांनी याच्यामध्ये संशोधन केलं की काय संशोधन केलं की 11 वर्षाच्या ठिकाणी 5 वर्ष. आता ह्या 3 देशातला कोणताही व्यक्ती जर आपल्या देशामध्ये 5 वर्ष रेग्युलर राहत असेल तर अशा लोकांना इथली नागरिकता देण्यात येईल. मग तो अवैध प्रवासी असो किंवा तो इथेच राहिलेला असो. तर हे संशोधन या कायद्यामध्ये करण्यात आलं. फक्त कोणतं मुस्लिम धर्म सोडो इतर धर्मीय जे ह्या 3 देशामध्ये असेल तर अशाच लोकांना इथली नागरिकता देण्यात आली येईल. आणि ते अवैध प्रवासी असेल, जे अवैध प्रवासी असेल म्हणजे त्यांच्यापाशी कोणते डॉक्युमेंट नसेल, कोणतेही कागदपत्र नसेल आणि ते भारतामध्ये राहत असेल आणि ज्यांच्यावर काही त्यांचे केसेस झाले असेल त्या पण केसेस त्यांना रद्द केल्या जाईल. आणि हे पूर्वोत्तर राज्य जे आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर, तर ह्या राज्यामध्ये हा कायदा लागू होणार नाही. आणि जे लोक 31 डिसेंबर 2014च्या आधी इथे अवैध प्रवासी म्हणून आले असेल तर त्यांना कुठून आले असेल ह्या 3 देश कोणते? अफगाणिस्तान,
पाकिस्तान आणि बांगलादेश, मुस्लिम सोडून जे काही लोक इथे इतर धर्मीयांचे लोक इथे आले असे, तर अशा लोकांना या कायद्यानुसार नागरिकता यांनी देण्यात आलेली आहे. त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहे त्या पण रद्द केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपत्ती काय आहे की कलमचं आपलं भारतीय संविधानाचं आर्टिकल काय सांगते, भारतीय संविधानाचं आर्टिकल काय सांगते, हे आपल्या समानतेच्या विरोधी आहे. याचा भेदभाव केला जाते, कारण कायद्यासमोर सर्व समान आहे. आर्टिकल 14 काय सांगते, एक मिनिट, एक फोन येत आहे, चालू. हॅलो, आवाज येतो का? सॉरी हा, एक फोन आला होता अर्जंट, सॉरी हा. तर सर्वांनी आपला ऑडिओ व्हिडिओ बंद करा प्लीज. तर हा जो कायदा सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकता घटना दुरुस्ती कायदा 2019 हा 14 मार्च 2024 मध्ये लागू झाला. 2019 मध्ये हा पास झाला. आणि या कायद्यामध्ये काही आपत्ती म्हणजे अपवाद लोकांनी टीका केलेली आहे. तर याच्यामध्ये टीका अशी केलेली आहे की एक धर्म सोडून म्हणजे मुस्लिम धर्म सोडून सर्व धर्मांना अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश याच्यामधून येणाऱ्या अवैध लोकांना नागरिकता देण्यात आलेली आहे. तर मग ह्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे का? तर भारतीय संविधानाचं आर्टिकल कलम 14 हे सांगते, मूलभूत अधिकार हे सांगते की कायद्यासमोर सर्व समान आहे. मग हा कायदा बनवला तर त्याच्यामध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे म्हणजे सर्व धर्म, जाती, लिंगभेद आहे ना, याच्या भेदभाव करता येत नाही, हे एक उल्लंघन आहे. दुसरं आर्टिकल 15 काय सांगते की धार्मिक आधारावर भेदभाव करता येत नाही, धार्मिक आधारावर भेदभाव करता येत नाही. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, जाती, धर्म, लिंग आहे ना, वंश याच्यावर भेदभाव करता येत नाही. म्हणजे आता याच्यामध्ये एका धर्माला सोडून बाकीच्या धर्माला तुम्ही नागरिकता दिली त्या लोकांना, म्हणजे हे ह्या आर्टिकल 15चं उल्लंघन आहे. आपली प्रस्तावना काय सांगते की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, तर हे धर्मविषयीच्या विरोधी आहे. आणि आसाम समझोता काय सांगते की 1985च्या आसाम समझोता काय सांगते त्याच्या विरोधी आहे. जे बाहेरून आले त्यांना या देशात पाठविणे जो कायदा आहे, आसाम जो समझोता केलेला आहे 1985 बांगलादेश सोबत, तो काय सांगते की त्याच्यामध्ये त्याच्या विरोधी आहे, कारण बाहेरून आलेल्या लोकांना इथे आसाम मध्ये नागरिकता देण्यात येईल. त्याच्यानंतर आणि नागरिकता देण्यासाठी जे नियम बनवले ते कमजोर बनवले. ते कसे की 11 वर्षाच्या ठिकाणी 5 वर्ष केले. आणि याच्यामध्ये जे बनवले आहे त्याच्यात धार्मिक उत्पीडन म्हणजे धर्मासाठी काही उत्पीडन झालं, धार्मिक लोकांना त्या बाबतीत उत्पीडन केलं असं काही याच्यामध्ये नाही आहे. तर अशा पद्धतीचं जे यांच्यावर यांनी टीका केलेली आहे, टीकावर. हॅलो, सर्वांना विनंती आहे आपला ऑडिओ बंद करा, काय आहे की डिस्टर्बन होणार नाही. सर्वांनी शिस्तीचं पालन करा. शिस्तीचं पालन करा. हॅलो हॅलो, रिमूव्ह करा. जे शिस्तीचं पालन करत नाही त्यांना रिमूव्ह करून टाका. सर्वांनी शिस्तीचं पालन करा, कारण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य असल्यामुळे आपल्यामध्ये शिस्त असायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी काय आहे की व्हिडिओ ऑडिओ बंद करा की जेणेकरून कोणाला डिस्टर्बन होणार नाही. तर हे जो कायदा आहे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट
2019 याच्यामध्ये जो कायदा बनवलेला आहे की याच्यामध्ये मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं आहे. आर्टिकल 14, आर्टिकल 15 है ना. त्याच्यानंतर ज्याला भारताचे नागरिकताचे अधिकार जे आहे ते आपण पाहिलं की कलम 15 काय सांगते की मूळ वंश, जाती, धर्म, लिंग या सर्वांना अधिकार आहे. लोकनियोजनाचे अधिकार आहे. याच्यामध्ये काय आहे की आता यांना नागरिकता दिली. या लोकांना नागरिकता दिल्यानंतर यांना सर्व मूलभूत अधिकार आहे. यांना जे मूलभूत अधिकाराचं पालन यांना संरक्षण करावं लागेल सरकारला. लोकनियोजनाचे अधिकार आर्टिकल 16 नुसार द्यायला. लोकनियोजन म्हणजे की सरकारी जे आहे त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण द्यावे लागेल आहे ना. अभिव्यक्तीचे अधिकार द्यावे लागेल जे आर्टिकल 17 मध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 29 मध्ये दिले आहे की संस्कृतीचे अधिकार त्यांना द्यावं लागेल. त्याच्यानंतर आर्टिकल 30 मध्ये दिले आहे की शिक्षण संबंधी अधिकार त्यांना द्यावा लागेल. म्हणजे कोण्याही देशाच्या व्यक्तीला जर भारताची नागरिकता द्यावी लागेल तर अशा याच्यामध्ये त्यांना ह्या सर्व सुखसोयी द्यावी लागेल सरकारला. म्हणजे अर्थात सरकारवर ज्यादा भार पडेल कारण हा नागरिकतेचा उल्लंघन आहे. हे भारतीय संविधानाचं उल्लंघन आहे आणि आर्टिकल 14, 15चं उल्लंघनच आहे. कारण त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की धार्मिक आधारावर याच्यामध्ये भेदभाव, मुस्लिम सोडून सर्व धर्माला. हॅलो हॅलो आपला ऑडिओ बंद ठेवा. तर सर्व धर्मांना, मुस्लिम सोडून सर्व धर्मांना इथे नागरिकता देण्यात आली व्यक्तींना. तर हा भेदभाव आहे. तर हा जो कायदा आहे हा भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. आणि आर्टिकल 13 काय सांगते की जो काही कायदा जर संसदेमध्ये पास होत असेल आणि तो मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत असेल तर तो कायदा शून्य होतो. परंतु तो शून्य झाला का? नाही झाला. तो कायदा लागू झाला. तर याला विरोध कोण करायला पाहिजे? याला विरोध इथले जे विरोधी पक्ष आहे यांनी विरोध करायला पाहिजे. इथले जे नागरिक आहे यांनी विरोध करायला पाहिजे. परंतु काय आहे की हे आपल्या फायद्यासाठी यांनी केलेलं आहे. आता हे अधिकार तर त्यांना द्यावंच लागेल मूलभूत अधिकारानुसार. परंतु हे लोक लोकसभामध्ये, राज्यसभामध्ये, विधानसभामध्ये उभे राहण्याचा किंवा मत देण्याचा पण यांना अधिकार मिळतो. जे काही नागरिक दुसऱ्या देशाचे ज्या काही आपण नागरिक देतो त्या देशाचं, तर त्या देशाचे सर्व अधिकार त्याला मिळते. जसं की राजनैतिक अधिकार जर आपण पाहिलो तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद उभे राहण्याचा किंवा मत देण्याचा पण अधिकार यांना मिळेल कारण भारताचे नागरिक बनले. त्याच्यानंतर तो न्यायाधीश पण बनू शकतो, ऍडव्होकेट बनू शकतो, व कलेक्टर पण बनू शकतो, काही बनू शकतो है ना. महान्यायवादी पण बनू शकतो, उपराष्ट्रपती बनू शकतो. परंतु असे हे देताना त्यांना कर्तव्य पण बजावं लागतं. आपला भारतीय ध्वजाचा सन्मान करायला पाहिजे, देशाची रक्षा करायला पाहिजे, राष्ट्रगानाचा सन्मान करायला पाहिजे आणि भारतीय संविधानाचा सन्मान करायला पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तर हा सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, ह्या देशीकरण, हा जो भारतीय जो कायदा, नागरिकता कायदा 1955चा जो बनलेला आहे याच्यामध्ये संशोधन करून यांनी एक जो कायदा जे 3 देशातले, मुस्लिम देशातले जे नागरिक आहे, मुस्लिम धर्म सोडून बाकीच्या सर्व धर्माच्या नागरिकांना इथे यांनी नागरिकता दिलेली आहे. जे अवैध प्रवासी आहे म्हणजे ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही आहे, म्हणजे पासपोर्ट नाही आहे, व्हिसा नाही आहे आणि ते लोक 11 वर्षापासून इथे राहिलेले आहे. परंतु 11 वर्षाच्या ठिकाणी 5 वर्ष जे लोक इथे राहील त्या लोकांना आणि 31 डिसेंबर 2014च्या आधी इथे आलेले आहे अशाच लोकांना नागरिकता देण्यात आलेली आहे. आता त्याच्या 31 डिसेंबर 2014च्या नंतर जे लोक येईल तर त्याच्यामध्ये पुन्हा हे संशोधन करू हे वाढेल. कारण यांना काय आहे की त्यांना तर व्होटिंगचा अधिकार मिळेल का, ह्या पार्टीनं आम्हाला अधिक नागरिकता दिली तर साहजिकच आहे ते लोक त्यांना अधिकार हे मत देऊ शकतात. तर अशा पद्धतीचं हे हा जो कायदा आहे हा आपण
आलेला आहे. तर आता हा कायदा झाल्यानंतर आता आपण भाग 3 मूलभूत अधिकार आपण बघूया. मूलभूत अधिकार जे आहे ते 14 ते 35 पर्यंत आहे, परंतु 12 ते 35 पर्यंत मूलभूत अधिकाराचे आर्टिकल दिलेले आहे याच्यामध्ये. तर आता आपण मूलभूत अधिकार बघूया. तर मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल 12 आपण 11 पर्यंत पाहिलं, 5 ते 11. आता आपण आर्टिकल 12 मूलभूत अधिकार 12 ते 35 आहे. तर याच्यामध्ये राज्याची परिभाषा अशी दिलेली आहे. आता राज्य म्हणजे काय, तर केंद्र सरकार, त्यालाच आपण संसद असं म्हटलं जातं. आणि राज्य सरकार म्हणजे विधानमंडळ किंवा विधिमंडळ असं म्हटले जाते. राज्य सरकार म्हणजे विधानमंडळ किंवा विधिमंडळ, त्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असं असते. आणि त्याच्यानंतर स्वराज्य संस्था. स्वराज्य संस्था म्हणजे त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि स्वराज्य संस्था शहरी, स्थानिक स्वराज्य संस्था शहरी, त्याला नगरपंचायत, नगर परिषद किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका. तर हे शहरीमध्ये येते. तर हे स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य. आणि अन्य प्राधिकारी जे आहे, जो राज्यातून एक मिनिट. आणि त्याच्यानंतर अन्य प्राधिकारी ज्या राज्यातून आर्थिक सहाय्य प्राप्त करीत असेल त्याला मोनोपोली अधिकार दिले असेल, तर असे व्यक्ती किंवा असे व्यक्ती ज्या संस्था म्हणजे कायद्याची शक्ती त्यांना दिली असेल, तर असे आदेश पारित करू शकते. तर कलम 12 काय सांगते की राज्याची परिभाषा ही केंद्र सरकार म्हणजे संसद, राज्य सरकार म्हणजे विधिमंडळ, संसद म्हणजे दोन्ही सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, आणि राज्य सरकार म्हणजे विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद, आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था शहरी आणि ग्रामीण. आणि अन्य प्राधिकरण संस्था, आता उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर ज्या बाकी ज्या अधिक संस्था ज्या आहेत त्याला आपण विद्यापीठे म्हणू किंवा युनिव्हर्सिटी म्हणू, रेल्वे बोर्ड म्हणू, LIC आहे, UPSC आहे ना, सेल आहे, त्याच्यानंतर BSNL आहे किंवा BCE आहे किंवा NCERT आहे. तर अशा ज्या संस्था ज्या आहे, अशा काही व्यक्ती संस्था यांना पण याच्या परिभाषेमध्ये सामील केलेल्या आहे. तर हे आर्टिकल 12 जे हे सांगते की राज्याची परिभाषा म्हणजे केंद्र सरकार, आणि केंद्र सरकार म्हणजे संसद, संसदेचे 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. त्याच्यानंतर राज्य सरकार आहे, राज्य सरकार म्हणजे विधिमंडळ, विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, आणि स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि अन्य प्राधिकरण जे आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं, युनिव्हर्सिटी आहे, रेल्वे बोर्ड आहे, LIC आहे, UPSC आहे, BSNL, BCE आणि NCERT. तर याच्यामध्ये यांना या परिभाषेच्या मूळ अधिकार यांना दिलेले आहे. आता आर्टिकल 13 काय आहे, हा आर्टिकल 13 हे फार महत्वाचा आहे. तर जे मूलभूत अधिकार आहे, जे आपले मूलभूत अधिकार आहे, याच्या विरोधामध्ये आता पहिले काय दिलं की जे काही कायदे होते संविधान लागू होण्याच्या आधी, जे काही कायदे होते ते ऑटोमॅटिक निरस्त झाले. म्हणजे सती प्रथा होतं किंवा जे काही म्हणजे अमानुष कायदे जे होते, सती प्रथा झाले, कोणाला एकाच व्यक्तीला न्याय द्यायचा, दुसऱ्याला न्याय द्यायचा, एकाच व्यक्तीचं त्याच्यामध्ये वर्चस्व होतं. तर जे जमीनदार पद्धत होती हे सर्व या कायद्यामुळं संपुष्टात आले. म्हणजे भारतीय संविधानाचे पहिलेचे कायदे, भारतीय संविधान लागू होण्याच्या पहिलेचे जे कायदे आहे ते आता इथे लागू होणार नाही. म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर
जे काही कायदे बनेल तेच कायदे इथे लागू होईल आणि जे कायदे संविधान लागू होण्याच्या आधी होते ते सर्व कायदे जे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणारे, सती प्रथा वगैरे मी तुम्हाला सांगितलं, असे बरेचसे कायदे जे होते जे मानवी मूल्यांचं उल्लंघन करणारे होते, अन्याय करणारे होते, जे त्याला आपण ब्राह्मणी व्यवस्था जरी म्हटलं तरी चालेल. ब्राह्मणी व्यवस्थामध्ये फक्त एकाच वर्गाला अधिकार दिले होते, बाकीला काही अधिकार नव्हते. शिक्षणाचे अधिकार नव्हते, बोलण्याचे अधिकार नव्हते, पाणी पिण्याचे अधिकार नव्हते. तर असे जे कायदे पहिले होते ते सर्व कायदे ऑटोमॅटिक समाप्त झाले आणि 26 जानेवारी 1950 नंतर म्हणजे भारतीय संविधान लागू झाल्यानंतर जे कायदे बनेल हे कायदे इथे लागू होईल. आता याच्यामध्ये दुसरं काय दिलं की आपलं भारतीय संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 कोणतेही कायदे तो मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत असेल तर ते कायदे शून्य होईल. जसं की आता आपण पाहिलं अरे तुम्ही ऑडिओ बंद करा ना. हॅलो, ऑडिओ बंद करा. हॅलो हॅलो, आपण मनुष्य लोक आहोत. थोडं वर्षाताई ऑडिओ बंद करा. सर्वांनी ऑडिओ बंद करा. बरोबर नाही दिसत आहे, सर्वांना डिस्टर्बन होते. आपण मनुष्य आहे बघा, मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, तर आपण त्याप्रमाणे सर्वांनी वागायला पाहिजे. वाईट वाटू नका घेऊ, कारण कोणाला डिस्टर्बन नाही हो या पद्धतीने आपण वागायला पाहिजे. आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करा, सर म्हणजे कोणाला डिस्टर्बन होणार नाही. सर रेकॉर्डिंग चालू आहे, त्यांना रिमूव्ह करा, नसता कंटिन्यू करा. तर आपला 13(2) याच्यामध्ये दिलेलं आहे की संविधान लागू झाल्यानंतर कोणतेही कायदे मूलभूत अधिकाराच्या विरोधामध्ये असेल तर ते कायदे शून्य होईल. म्हणजे अर्थातच आता जो आपण कायदा पाहिला की सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, हा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधी आहे, परंतु तो शून्य झालेला नाही. याचं कारण काय की याचं कारण आपला विरोधी पक्ष कमजोर आहे किंवा लोकांना याच्या कायद्याविषयी माहिती नाही आहे आणि सरकार हुकुमशाहीच्या मार्गाने जात, याचा अर्थ असा होता. त्याच्यानंतर कायदे कोण बनवतो? संसद बनवतो. अध्यादेश कोण काढतो? हा राष्ट्रपती आणि राज्यपाल काढतो. कार्यपालिका हा विधीचं काय करतो? नियमित आदेश पालन करतो आणि कायद्याची शक्ती कोण वापरतो? हे कार्यपालिका आणि आपलं सुप्रीम कोर्ट हे पाहतो. आता अध्यादेश म्हणजे काय हे आता नंतर बघूया. तर एखादी समजा कोणताही कायदा बनवायचा असेल तर संसदेमध्ये किंवा लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये पास झाल्यानंतर तो कायदा बनते, परंतु अधिवेशन नाही आहे. अशा स्थितीमध्ये एखादी कायदा बनवायचा असेल तर राष्ट्रपती अध्यादेश काढते. ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली? मंत्री परिषदेच्या मार्गदर्शनाखाली. मंत्री परिषद कशाला म्हटल्या जाते? कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना दोघांना मिळून मंत्री परिषद असं म्हटलं जाते. मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ, मराठीमध्ये मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ. तर हे मंत्रिमंडळ म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर आणि राज्य मंत्रिमंडळ म्हणजे राज्यमंत्री असतात. हे दोनही मंत्र्याला मिळून मंत्री परिषद असं म्हटलं जाते. आता कधी कधी बघा कॅबिनेट मंत्र्याची बैठक घेण्यात येत आहे, संसदेमध्ये प्रधानमंत्री कॅबिनेट मंत्र्याची बैठक घेण्यात आहे, तर त्याच्यात फक्त कॅबिनेट मंत्रीच असते. आता हे कॅबिनेट मंत्री का असते? यांना जे विभाग दिले जाते हे मुख्य विभाग कॅबिनेट मंत्र्याला दिले जाते आणि राज्यमंत्री जे आहे हे त्यांना सहाय्यक मंत्री म्हणून दिले जाते. ते रिपोर्ट करतात कॅबिनेट मंत्र्याला त्याच खात्याचा. म्हणून ह्या दोन मिळून जे मंत्रिमंडळ बनते त्याला मंत्री परिषद असं म्हटलं जाते. तर मंत्री परिषद हे अध्यादेशच्या सहाय्यानं राष्ट्रपती अध्यादेश काढते आर्टिकल 123 नुसार. तर जेव्हा कायदा बनवतात
जेव्हा एखादी कायदा बनवायचा असेल तर अशा याच्यामध्ये आर्टिकल 13 जे आहे, परंतु जे आपलं भारतीय संविधानाचं संशोधन किंवा घटना दुरुस्ती करायचं असेल ते आर्टिकल 368 जे आहे, तर याच्यानुसार कोणताही कायदा हा मानला जाणार नाही. आता यांनी संशोधन केलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की केशवानंद भारती जे केस आहे 24 एप्रिल 1973 ची, तर त्याच्यानंतर यांनी जो बदल केला आहे मूलभूत अधिकारामध्ये ना आर्टिकल 13 मध्ये, तर हा बदल झाल्यामुळे काय झालं की हा 368 नुसार या कायद्याला ते मान्यता होणार नाही. म्हणजे याच्यानुसार 368 मध्ये कोणतीही घटना दुरुस्त जर केली तर हा कायदा लागू होणार नाही. याच्यामध्ये पण बराचसा बदल केलेला आहे. तर आता याच्यामध्ये काय आहे की 1973 हे केशवानंद भारतीची जी केस दिली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकता आणि आर्टिकल 13 मध्ये तुम्ही बदल करू शकता. आता आर्टिकल 13 काय सांगते की कोणताही कायदा जर संविधानचं आर्टिकल 368 नुसार संशोधन जर करत असेल तर तो कायदा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत असेल तर तो रद्द होऊ शकतो, शून्य होऊ शकतो, हे 13 सांगते. परंतु आर्टिकल 13 नुसार याच्यामध्ये एक बदल करून आणि 368 याच्यामध्ये बदल करून मूलभूत अधिकारामध्ये यांनी बदल केला आणि 1973चा जो कायदा जो आहे कोणता 24 एप्रिल 1973 जो केशवानंद भारतीचा जो कायदा आहे, तर त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकता, परंतु भारतीय संविधानाचा मेन ढाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. कोणी जे कोणतंही सरकार आलं पण त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. तर असं जे आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 जे कोणत्याही कायद्याचं संशोधन करायचं असेल तर 368 कलम ही त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही कायदा बनवू शकता, परंतु मूलभूत अधिकाराचं जरी बदल केला तरी पण मूळ ढाच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. तर अशा प्रकारचं आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13 आपण बघितलं. तर आता मूलभूत अधिकार भाग 3 आपण पाहत आहोत की आर्टिकल 14 आणि 15 है ना. आर्टिकल 14 आणि 15. आता आर्टिकल 14 आणि 15 काय सांगते की इथे दिला आहे हा समानतेचा अधिकार. असे टोटल आपले टोटल 7 अधिकार आपल्याला दिले आहे मूलभूत अधिकारामध्ये, परंतु संपत्तीचा अधिकार जो होता तो आर्टिकल 301A मध्ये टाकण्यात आला, कारण की मूलभूत अधिकार जो संपत्तीचा अधिकार होता तो आपल्या सरकारला त्याचं राष्ट्रीयकरण करायचं होतं आणि मग राष्ट्रीयकरण करण्यासाठी जर संपत्ती त्यावेळेस काय जमीनदार लोक भरपूर होते, लोकांजवळ 1-1 लाख 1-1 हजार 2-2 हजार जमिनी एकर जमिनी होत्या. त्याच्यानंतर प्रायव्हेट बँका पण त्यावेळेस होत्या, मला संविधान लागू झालं तर त्यावेळेस प्रायव्हेट बँका पण होत्या. मग आपलं संविधान काय सांगते की आर्थिक आधारावर समानता असायला पाहिजे, म्हणजे ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे ती संपत्ती गरीब लोकांना वाटायला पाहिजे असं सांगते. म्हणजे आर्थिक बाबतीत समानता असायला पाहिजे, म्हणून त्या जमिनीला आपल्या गरीब लोकांना वाटायच्या. जसं की भूदान चळवळ विनोबा भावेंनी चालवलं होतं की सर्वांना विनंती केली होती जमीनदाराला की तुमच्याकडे जास्त जमीन आहे तुम्ही गरीबाला द्या. मग 42 संशोधन इंदिरा गांधीनं करून हा जमीनदारीचा जो होता, कारण याच्या जमीन जर घेऊन जर गरीबाला वाटल्या असत्या पण तो मूलभूत अधिकार असल्यामुळं जे जमीनदार आहे डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेले असते आणि गेले होते काही लोक. म्हणून 42 संशोधन करून त्यांनी मग हा संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारामधून काढून हा संवैधानिक अधिकार दिला 301A मध्ये. म्हणजे संवैधानिक अधिकार दिला तर त्याला सरकार त्याच्यामध्ये संशोधन केलं आणि मग सरकार जे म्हणेल त्या पद्धतीनं जमीन घेण्याचा अधिकार सरकारला
लोकांपासून घेऊ शकतो. आणि जो समानतेच्या बाबतीत जो आर्थिक जो सॉरी, थोडस डिस्टर्बन झालं होतं. तर हा आर्थिक बाबतीत जी समानता आहे, ही समानता लोकांना मिळाली भारतीय संविधानानुसार. म्हणून अशा प्रकारे त्याच्यामध्ये 45वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये इंदिरा गांधींनी केली आणि त्याच्यामध्ये हा बदल करण्यात आला. म्हणून आता जे मूलभूत अधिकार पहिले 7 होते, आता 6 आहे. परंतु याच्यामध्ये आर्टिकल 31 ए, बी आणि सी हे याच्यामध्ये टाकण्यात आले. काही जे ऍग्रिकल्चर कृषी भूमी आहे त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये देण्यात आलेले आहे, ते आपण नंतर बघूया. पण आता जो पहिला मूलभूत अधिकार जो आहे आर्टिकल 14 आणि 15 जो समानतेचा अधिकार आहे तो काय आहे, तो आता आपण बघूया. आता आर्टिकल 14 याच्यामध्ये दिलेला आहे की कायद्यासमोर सर्व समान. कायद्यासमोर सर्व समान म्हणजे जो कायदा जो बनेल तो सर्वांना लागू होईल. म्हणजे तो गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कोणीही असो, तो कायद्यासमोर सर्व समान राहील. त्याला कायद्याचं सर्व संरक्षण मिळेल. कोणीही कायद्यापासून वंचित राहणार नाही. सर्वांना समतेच्या आधारावर, असमान परिस्थिती असताना समतेच्या आधारावर कायदा बनायला पाहिजे. गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कोणी वंचित असो, त्याला कोणीही ह्या कायद्यानुसार तो वंचित राहू शकणार नाही. कायद्यासमोर सर्व समान राहील. एखाद्या अदानीला जर त्याच्यावर केस होते, गरीबाला जर केस असेल तर त्याला तोच कायदा, दोघाला तोच कायदा लागेल. असं नाही का अदानी श्रीमंत आहे, पैसे आहे तर त्याला दुसरा कायदा, आणि गरीब आहे तर त्याला दुसरा कायदा, असं होणार नाही. आणि ह्या आर्टिकल 14 नुसार आपला 1985 मध्ये एक नालसाची स्थापना करण्यात आली. त्याला नॅशनल लीगल अथॉरिटी सर्व्हिसेस असं म्हटलं जाते. आणि ह्या सर्व्हिसेसनुसार जे काही गरीब तबक्यातले लोक आहेत तर तहसील लेवलवर, जिल्हा लेवलवर ज्याचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे, आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ज्यांचं उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे, अशा लोकांना फ्री मध्ये वकील मिळतो. फ्री मध्ये वकील मिळतो. एखादी गरीब आहे, त्याच्यावर केस केली कोणी, बिचाराजवळ पैसेच नाही वकील ठेवासाठी, तो काय करेल, तर तो व्यक्ती तहसील लेवलवर, जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी पण नालसा असते, तहसील ऑफिसच्या ठिकाणी नालसा असते, हायकोर्टामध्ये पण नालसा असते, आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण. तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत पण वकील ठेवू शकता. असं याच्यामध्ये ह्या आर्टिकल 14 नुसार हा कायदा बनलेला आहे 1985 मध्ये. तर त्याच्यावर आपण हे नालसा म्हणजे काय, कसा बनला, तर ते पण बघूया एखादे दिवस. नालसा म्हणजे काय, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी, राष्ट्रीय कायदेकीय प्राधिकरण असं काही त्याचं नामांतर आहे त्याच्यामध्ये. तर ह्या आर्टिकल 14 नुसार तो कायदा बनलेला आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 15. आर्टिकल 15 एक काय सांगते, आर्टिकल 15 एक काय सांगते, राज्य म्हणजे काय, देश आणि राज्य सरकार धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थान यावर भेदभाव करता येत नाही. हे कोणासाठी आहे, भारतीय नागरिकांसाठी. राज्य म्हणजे काय, आपला पूर्ण देश, पूर्ण राज्य. धर्म म्हणजे कोणताही धर्म असो, जात कोणतेही जात असो, आणि वंश कोणत्याही वंशाचा असो, लिंग महिला असो या पुरुष असो, जन्मस्थान म्हणजे तो कुठेही
जावं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, जसं की आता मी महाराष्ट्राचा गुजरातमध्ये आहे, तर गुजरातचे लोक माझ्यासोबत भेदभाव करू शकत नाही, असे म्हणू शकत नाही की बाबा तू महाराष्ट्राचा आहे तू गुजरातमध्ये राहू शकत नाही. तर ह्या कलम 15(1) नुसार आपण कुठेही जन्मस्थानावर कुठेही भेदभाव करता येत नाही. त्याच्यानंतर 15(2) हे काय सांगते की राज्य किंवा व्यक्ती, एखादी सरकार किंवा राज्य सरकार किंवा कोणताही व्यक्ती धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थान याच्यावर भेदभाव करता येत नाही, आहे ना. एखादी व्यक्ती हॉटेलमध्ये जात असेल, एखादी व्यक्ती कोणत्या भोजनालयामध्ये जात असेल, किंवा एखादी व्यक्ती टॉकीज मध्ये किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जात असेल, तर कोणत्याही व्यक्तीला ह्या 5 जे तत्व आहे, कोणते, धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थान यावर भेदभाव करता येत नाही. त्याच्यानंतर 15(2) मध्ये काय दिलं आहे, सार्वजनिक स्थळ, जसं की तलाव आहे, विहीर आहे, सडक आहे, पार्क आहे, तुम्ही सडक रोडवर तुम्ही चालू शकता, जाऊ शकता, तलावाचं पाणी पिऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ करू शकता, है ना. त्याच्यानंतर पार्क मध्ये जाऊ शकता, एखादी गार्डन आहे तिथे मध्ये तुम्ही जाऊ शकता, म्हणजे सर्व काही करू शकता. जे काही सरकारी स्थळ आहे आणि सार्वजनिक सरकारी स्थळ असो, प्रायव्हेट असो, तर याच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही. कोणत्या या 5 तत्वावर, तो कोण्याही धर्माचा असो, तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही वंशाचा असो, तो महिला असे या पुरुष असेल आणि तो कुठेही जन्मला असेल, तर ह्या 5 तत्वावर दुसरं हे सांगते की तलाव, विहीर, सडक, पार्क आणि कुठेही आणि सरकारीचे सर्व जे सार्वजनिक स्थळ, एखादी पर्यटन स्थळ वगैरे आहे, इथे भेदभाव करता येणार नाही. त्याच्यानंतर 15(3) काय सांगते की राज्य म्हणजे देश आणि राज्य सरकार महिला आणि मुलांसाठी विशेष प्रावधान करू शकते. जसं की पाहिलं की तुम्ही गर्भवती महिलांना, है ना, पोषणासाठी आहार वगैरे काही राज्यात योजना चालू केलेल्या. त्याच्यानंतर प्रसूती जे आहे सुट्ट्या वगैरे वाढवण्यात आलेल्या, है ना. प्रसूती सुट्ट्या पहिले 6 महिने होत्या बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंटने जास्त पण केले आहे. तर मुलांना शाळेमध्ये पण पोषाहार दिला जातो, है ना, आपल्या अंगणवाडीमध्ये असो किंवा शाळेमध्ये असो. तर आर्टिकल 15(3) हे सांगते की राज्य म्हणजे देश किंवा राज्य सरकारे महिला आणि मुलांसाठी विशेष प्रावधान करू शकते. महिलांसाठी आणि मुलांसाठी महिला ज्या समजा प्रसूती असेल तर त्यांना पोषाहार देण्यास फ्री सरकार देऊ शकते आणि त्यांना सुट्टी पण देऊ शकते. त्याच्यानंतर मुलांसाठी शाळेमध्ये अंगणवाडीपासून आहार पण देऊ शकते. तर 1951 मध्ये हे प्रथम संशोधन झालेलं आहे. तर आर्टिकल 15(4) काय सांगते, सामाजिक किंवा शैक्षणिक नुसार मागासवर्गीय SC ST साठी विशेष प्रावधान करू शकते. हा सामाजिक किंवा शैक्षणिक नुसार मागास लोकांसाठी SC आणि ST यांच्यासाठी विशेष प्रावधान करू शकते. किंवा ही जी शक्ती आहे जे राज्याची म्हणजे देश आणि राज्य सरकार यांना अधिकार याच्यामध्ये दिलेला आहे. जसं की तुम्ही पाहिलं असेल की नोकरीमध्ये रिझर्वेशन प्रतिनिधित्व दिलेलं आहे ना, तर ह्या कायद्यानुसार दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही फॉर्म वगैरे भरता, तर जे विद्यार्थी नोकरीसाठी फॉर्म भरते ते लोक, तर त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी पण सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 15(5) काय सांगते की OBC SC ST यांच्यासाठी शैक्षणिक संस्थांसाठी
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रिझर्वेशनची प्रतिनिधित्व, आपण रिझर्वेशन नाही म्हणू कारण रिझर्वेशन शब्द हा भारतीय संविधानामध्ये नाही आहे, तर प्रतिनिधित्व मिळण्यासाठी कशामध्ये, शैक्षणिक संस्था ज्या आहे मग त्या प्रायव्हेट असो की कोणत्याही असो, तर ओबीसी, एससी आणि एसटी हे लोकांसाठी शैक्षणिक संस्था जे आहे यांच्यात प्रवेशासाठी प्रतिनिधित्व देण्यात यावं. तर हे 93 संशोधन 2005 मध्ये केलेलं आहे. तर ह्या शैक्षणिक संस्था कोणत्या, ज्या मोठ्या आहे, IIT आहे, IIM आहे ना, IIT आणि IIM ज्या मोठ्या मोठ्या सरकारी मोठे मोठे कॉलेजेस आहे, मोठे मोठे स्कूल आहे, मेडिकल कॉलेज वगैरे, तर अशा याच्यामध्ये यांना प्रवेश देण्यात यावा, त्यांना सीट राखीव करण्यात यावी आणि जे फी जे आहे याच्यामध्ये पण सवलत देण्यात यावी. परंतु आता IIT आणि IIM याच्यामध्ये यांनी इतकी फी वाढवलेली आहे की आता IIM मध्ये तुम्ही जर ऍडमिशन घ्या ना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT, तर हे जे नामांकित संस्था आहे भारत सरकारच्या, तर याच्यामध्ये फ्री मध्ये यांना फी मध्ये सवलत द्यायला पाहिजे, पण फी अशी 30 लाखाच्या वर्थ फी आहे यांची, पूर्ण याची 30 लाखाच्या वर्थ फी आहे आणि इतकी फी वाढवली का हे लोक शिकू शकणार नाही. परंतु हे आर्टिकल 15 काय सांगते, 15.5 की ओबीसी, एससी, एसटी लोकांसाठी यांना रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह देण्यात यावं, प्रवेश आणि फी जी आहे याच्यामध्ये सवलत देण्यात यावी, तसेच यांना स्कॉलरशिप पण देण्यात यावी. परंतु आता तुम्ही बघा IIM आणि IIT मध्ये यांना स्कॉलरशिप पण नाही मिळत. माझा मुलगा IIM मध्ये पासिंग झाला 3 वर्ष आधी है ना, IIM मधून पासिंग झाला, त्याची 30 लाख रुपये फी होती. तर तिथे अशी फी पहिले सुरुवातीला 22 लाख होते, मग 25 लाख झाले, 30 लाख झाले, आता 35 लाख पर्यंत आहे. तर अशी हे लोक त्याच्यामध्ये सवलत दिलेलं नाही, हे कायद्याचं उल्लंघन यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर 15.6 मध्ये काय केलं, 103वे संशोधन केलं. कोणी 2019 मध्ये कोणी केलं, मोदी सरकारने केलं. 10% अतिरिक्त आरक्षण आर्थिक आधारावर दिलं सवर्ण लोकांना. 10% जे आरक्षण आहे हे अतिरिक्त आरक्षण म्हणून जो सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये इंदिरा साहनीच्या केसमध्ये जे 10% जे PV नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर आरक्षण ते रद्द केलं होतं की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. आणि भारतीय संविधानामध्ये आर्थिक आधारावर कोणालाही आरक्षण देणं किंवा रिप्रेझेंटेटिव्ह देणं हे आहेच नाही, कारण त्याच्यामध्ये 2च बाबी दिलेल्या आहेत की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या असलेल्या लोकांनाच इथे प्रतिनिधित्व देण्यात यावं. आर्थिक आधारावर कुठेही कोण्याही याच्यामध्ये असं लिहिलेलं नाही. सर उद्या पण 7 वाजताच राहत असते का? हा, दररोजच राहते सर. ठीक आहे सर मग जेवण करतो म्हटलं होतं सर. आता करत ना जेवण करता करता ऐकू शकतो. ठीक आहे सर. हा, एक काम करा, नंतर आपण बोला, 2 मिनिटांनंतर बोला. हा, तर हे आर्टिकल 16.15.6 मध्ये की 103वा संशोधन केलं 2019 मध्ये आणि यांनी 50% जे सुप्रीम कोर्टाची जी सीमा केली होती त्यांनी वाढवून 10% सवर्ण लोकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात आलं, जे सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलं. जो सुप्रीम कोर्टाने जे रद्द केलं होतं हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. तर आता 15 पर्यंतच आपण इथे थांबूया, वेळ झालेला आहे. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर इथे थांबूया. आर्टिकल 16 आपण उद्या घेऊया, है ना. तर आता कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असेल
तर विचारू शकता. 14 आणि 15 आपण आर्टिकल घेतलेला आहे. 16 उद्या आपण घेऊया. 16, 17 जे आहे. त्याच्यानंतर मग स्वतंत्रचा अधिकार आर्टिकल 19 ते 22 पर्यंत. तर उद्या आपण 17, उद्या 16 आणि 17 आणि त्याच्यानंतर 18 पर्यंत आपण घेऊया. कोणाला प्रश्न विचारायचा विशेष विचारू शकता. आपल्याजवळ 10